तुमसर तालुक्यात दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुरांचे बाजार भरतात. मंगळवारी तुमसर येथील बाजार समितीमध्ये आणि शनिवारी सिवरा बाजारात. तर मोहाडी तालुक्यातील देवाळा बुजुर्ग येथे बुधवारी गुरांचा बाजार भरतो. या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी विक्री होत असल्यामुळे शेतकरी दूरदूरच्या भागातून पिकअप वाहनामध्ये जनावरे घेऊन येतात. विशेष म्हणजे या तिन्ही बाजारातून मोठ्या प्रमाणात जनावरे कत्तलखान्याकडे नेली जात असल्याची विश्वसनीय माहिती मिळालेली आहे आणि याचाच लाभ हे वाहतूक पोलीस घेतात. त्या शेतकऱ्यांना व त्या व्यापाऱ्यांना कारवाईच्या नावावर धाक दाखवून दर आठवड्यात बेकायदेशीर वसुली करतात. शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर बनलेली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र वाहतूक नियंत्रणाकडे लक्ष देण्याऐवजी वाहतूक पोलीस वसुली करता इतर ठिकाणी फिरत असल्याची माहिती बीबीजी न्यूजला मिळाली. त्यानंतर 29 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10च्या दरम्यान बीबीजी न्यूजने माडगी येथे जाऊन वास्तविकता जाणण्याचा प्रयत्न केले. त्यात वैनगंगा नदी पुलाजवळ 2 वाहतूक पोलीस आणि 1 होमगार्ड गुरांची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनांची तपासणी करताना दिसून आले. ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की हे वाहनांना थांबवून कशा प्रकारे त्याची तपासणी करीत आहेत. संबंधित होमगार्डला नाव विचारले असता त्याने आपले नाव रिंकेश रांगडाले असल्याचे सांगितले. घटनास्थळी पाहणी करताना पिकअप वाहनांना थांबवून तपासणीच्या नावाखाली कथित वसुली केली जात असल्याचा संशय आला. तेव्हा होमगार्ड व पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली व पळ काढला. जर ही नियमित आणि अधिकृत तपासणी होती तर बीबीजी न्यूजच्या प्रतिनिधीला पाहताच संबंधित कर्मचारी मागे का हटले असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्हिडिओमध्ये तिन्ही कर्मचारी अचानक बाजूला सरकत असल्याचे दिसून येते. ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. मराठीत एक म्हण आहे, चोराच्या मनात चांदण्या, आणि यावरूनच हे वसुली करीत असल्याचा संशय दाट होत असते. यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे उपस्थित असलेल्या 2 वाहतूक पोलिसांपैकी 1 पोलीस कर्मचाऱ्याची त्या दिवशी आठवडी सुट्टी होती. सुट्टी असतानाही तो या ठिकाणी आलाच कसा असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे हे कर्मचारी वाहतूक नियंत्रणापेक्षा कथित वसुलीच्या काम करत असल्याचे संशय दाट होते. एवढी तत्परता जर शहरातील चोरीच्या घटना व वाहतूक नियंत्रणावर दाखवली असती तर नागरिकांना समस्याचा सामना करावा लागला नसता. पण वसुलीच्या नावावर हे 24/7 तयार असतात. पण नागरिकांच्या सेवेसाठी यांना मागे पुढे पाहावे लागते. तुम्ही पाहू शकता वसुली करता हे सुट्टी असतानाही त्या जागेवर येऊ शकतात. परंतु मुख्य जे चौक आहेत, जुना बसस्टॉप चौक, जे भावनगर चौक आहे, इतर ठिकाणी किंवा नवीन बसस्टॉप ठिकाणी तुम्हाला वाहतूक पोलीस दिसत नाही. याचा मुख्य कारण ही वाहतूक नियंत्रण सोडून ही वसुलीकडे धावत असतात. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारा हा जो होमगार्ड आहे हा शहरातील जी वाहतूक आहे ते नियंत्रण करताना कधीच दिसणार नाही. मात्र जेव्हा आठवडी बाजार असतो किंवा वसुलीचे काम असते तेव्हा हा होमगार्ड पोलिसांसोबत हमखास उपस्थित असल्याचे वारंवार दिसून आले आहे. या व्यक्तीचे मुख्य ओळख म्हणजे काय, तर तो नियमित गणवेश घालत नाही. होमगार्डचा एक गणवेश आहे, इथं नंबर प्लेट लिहिली असते कोण आहेत आणि खांद्यावर होमगार्ड म्हणून लिहिला असते. पण हा काय करतो, हेतू पुरस्पर खाकी पॅन्ट घालतो आणि वर जॅकेट घालतो. का बरं घालतो? नंबर 1 की त्याला नंबर प्लेट दिसायला नको पाहिजे की याचं नाव काय आहे, आणि दुसरं हा होमगार्ड आहे म्हणून दिसायला नाही पाहिजे. जर खरंच अनोळखी माणूस याला पाहिल तर पोलीस समजेल आणि याचाच फायदा हा घेत असतो. आणि याकरताच हा गणवेश घालत नाही, खाकी पॅन्ट घालतो आणि टी शर्ट घालतो आणि त्यावर हा जॅकेट घालतो. आणि तुम्हाला आणखी एक महत्त्वाची बाब आणि गमतीशीर सांगतो की हा जो गणवेश आहे हा पॉलिथिनमध्ये ठेवतो. तुम्ही हे त्याचे गणवेश व्हिडिओज बघू शकता कशा प्रकारे याने पॉलिथिनमध्ये ठेवले आहे. व्हिडिओज बघू शकता. हा जो स्क्रीनवर व्हिडिओ सुरू आहे यावर पाहू शकता की या वाहनाची तपासणी करताना हा टी शर्टवर होता. बघा, हा चौकामध्ये याला जेव्हा थांबितलं आणि पाहणी केली, त्याला विचारले तर हा टी शर्टवर होता. आणि जेव्हा याने पळ काढला, जेव्हा बीबीजी न्यूजने विचारलं की तुम्ही कुठं आले, काय आले, कसे आले, तर तो काय बोलला ते ऐका.
सर ड्यूटी है मेरी माडगी चौक में, मैं आया माडगी था। चौक में है? हाँ। कौन से चौक में? माडगी चौक। कौन से चौक? ये चौक क्यों? ये चौक में है? इस चौक में ये है? तुम तो बोले घूमने आया था बोले ना? तुम्ही स्क्रीनवर जो व्हिडिओ बघत आहात हा व्हिडिओ काही महिन्यापूर्वीचा आहे असून तो तुमसर रामटेक रोडवरील असल्याची माहिती मिळालेली आहे. त्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती म्हणजे हा होमगार्ड रिंकेश रांगडाले खाकी पॅन्ट आणि जॅकेटमध्ये दिसत आहे. जेव्हा त्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता तो कॅमेऱ्यापासून दूर पडताना दिसत आहे. बघा हा दुचाकीवर बसला आणि कसा पळ काढत आहे आणि याच्या मागे एक 4 चाकी आहे, त्यामध्ये पोलिसांची गाडी आहे. म्हणजे याला जेव्हाही काही विचारला हा पळ काढतो, हा सांगत नाही, पण तिथं उपस्थित नक्की असतो, हा स्पष्ट. दुसरा हा व्हिडिओ तुमसर ते खापा मार्गमध्ये जो न्यायखोर चा जो धरमकाटा आहे त्या परिसरात असल्याची माहिती मिळालेली आहे. या व्हिडिओमध्ये गुरांची वाहतूक करणारा एक ट्रक आहे, म्हणजे कामठी असो किंवा कुठेही असो, जेव्हा हे जनावर कत्तलखान्यामध्ये नेतात तर ट्रकमध्ये नेतात आणि हा ट्रक संबंधित व्यक्ती त्यात दिसून येत आहे. तुम्ही बघू शकता की त्या ट्रकच्या दाराजवळ हा व्यक्ती उभा आहे. स्थानिक सूत्राकडून अशी माहिती मिळत आहे की हा होमगार्ड पोलीस निरीक्षकाच्या विश्वासातील व्यक्ती असून वाहतूक पोलिसच्या कथित अवैध वसुलीवर लक्ष ठेवण्यासाठी त्याला कामावर ठेवण्यात आलेले आहे. म्हणजे कदाचित जे नवीन वाहतूक पोलीस आहेत त्यांच्यावर पोलीस निरीक्षकाचा विश्वास नसेल किंवा ते किती वसुली करतात, जास्त वसुली करतात ना कमी तर सांगत नाही, म्हणून या होमगार्डला त्या कामाकरता लावलेला आहे. हा होमगार्ड 24/7 वाहतूक पोलिसासोबत असतो अशी माहिती आहे. प्रत्येक गुरु वाहतूक करणाऱ्या वाहनाकडून अशीही माहिती मिळालेली आहे की जे गुरु वाहतूक करणारे जे वाहन आहे त्यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपये व जे ट्रक आहेत त्यांच्याकडून 15,000 रुपये प्रति महिना घेतल्या जाते अशी माहिती मिळाली नाही. याबाबत बीबीजी न्यूज पुष्टी करत नाही, कारण त्या पुरावे नाहीत, त्याच्यामुळे आम्ही बोलू शकत नाही, परंतु कुठंतरी पाणी ह्या मुरत आहे. एकीकडे गावामधील वाहतुकीचे प्रश्न सुटलेले नाहीत. चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या घटनातील आरोपींना पकडण्यातही पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. 4-4, 5-5 घटना झाल्या चेन स्नॅचिंगच्या, परंतु अद्याप एकही चोर मिळालेला नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे काय, तर पोलीस अधिकारी जे आहेत, पोलीस निरीक्षक आहेत, त्यांचे लक्ष याकडे नाही. चोरींच्या किंवा चेन स्नॅचिंगच्या चोरट्यांना, आरोपींना पकडण्यात त्यांचे लक्ष नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात तेवढा त्यांना रस नाही, तर अवैध धंद्यामधून होणारा कथित वसुलीकडे अधिक त्यांचे लक्ष केंद्रित झालेले आहे. म्हणूनच तो चोर मिळत नाही ना. किती चोऱ्या झाल्या तुमच्यामध्ये तरी चोर मिळाले नाही आणि चेन स्नॅचिंगचे सुद्धा आरोपी मिळालेले नाही. घटनांचा तपास असो, गुन्हेगारांचा शोध आणि वाहतूक व्यवस्थापन यावर भर देण्याऐवजी काही कर्मचाऱ्यांचे पूर्ण लक्ष हे अवैध वसुलीकडे असल्याचे दिसत आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्याकडे दुर्लक्ष करून होमगार्डच्या देखरेखीखाली अशा प्रकारची अवैध वसुली होत असेल तर हा अत्यंत गंभीर विषय आणि लाजिरवाणा विषय आहे. यासाठी केवळ हे पोलीस अधिकारी नव्हे तर आमचे लोकप्रतिनिधीही तितके जबाबदार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. कारण स्थानिक लोकप्रतिनिधीच्या प्रशासनावर अपेक्षित वचक राहिला नसल्याने काही अधिकारी हे मनमानी पद्धतीने काम करत असल्याचे दिसत आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही अशी ही चर्चा शहरामध्ये सुरू आहे. ही जी बातमी समोर आल्यानंतरही संबंधित जे अवैध वसुली करत कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल का याबाबत बीबीजीला शंका व्यक्त केली जात आहे. कारण या कथित वसुलीचा फायदा फक्त ते होमगार्ड किंवा 2 वाहतूक पोलीस करीत नाही तर वरिष्ठ जे पातळीपर्यंत ही वसुली पोहोचत असल्याची माहिती मिळालेली आहे. मात्र ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि या विषयावर चर्चा व्हावी हाच उद्देश हा वृत्तांत मांडण्यात आलेला आहे. माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा
अशाच प्रकारच्या स्थानिक आणि महत्त्वाच्या बातमीसाठी बीबीजी न्यूज तुमसरला नक्कीच सबस्क्राईब करा.